नमस्कार सातारकर. तुम्ही सुद्धा हेअर ऑइल घरी बनवत असाल तर ही रील नक्की बघा. सकाळी शॉप ओपन केल्यानंतर आदित्य नगरी येथून माधुरी मॅम आल्या होत्या. मॅम ना हेअर फॉलचा खूप त्रास होता आणि त्यांचे हेअर सुद्धा खूप ड्राय झाले होते. आम्ही त्यांचं नीट कन्सल्टेशन केलं आणि त्यांना योग्य ट्रीटमेंट समजावून सांगितली. त्यांच्या केसांची स्थिती पाहता आम्ही त्यांना हेअर स्पा सुचवला. खास गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलीने आमच्या रील्स पाहिल्या होत्या आणि तिनेच मॅमना आमच्या सलून बद्दल सांगितलं. त्यानंतर काजल मॅम आल्या. आज त्यांच्या हेअर स्पाचा दुसरा सेशन होता. 15 दिवसांपूर्वी त्यांनी पहिलं सेशन केलं होतं आणि आज विठ्ठल सरांनी त्यांचा मस्त असा हेअर स्पा करून दिला. पहिल्या सेशन नंतरच त्यांच्या केसांचा ड्रायनेस खूप कमी झाला आहे आणि त्यामुळे आज त्या खूप खुश होत्या आणि त्यांना केसांमध्ये खूप फरक जाणवला असं त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यानंतर साक्षी आली. 10 दिवसांपूर्वीच तिने आपल्या इथे हेअर स्पा केला होता, पण आज काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे ती रूट टचअप साठी आली. त्याचबरोबर अक्षय सरांनी तिचे हेअर्स खालून थोडे ट्रिम करून दिले, त्यामुळे तिचा लुक अजूनच फ्रेश आणि सुंदर दिसू लागला. त्यानंतर शीतल मॅम आणि पूनम मॅम आल्या. दोघींनी आमचे रील्स पाहिले होते. पूनम मॅम संगमनगर मधून आणि शीतल मॅम शाहूपुरी मधून. दोघी मैत्रिणी एकत्र भेटल्या आणि ठरवलं की आपण दोघींनी हेअर स्पा करायचाच. त्यानंतर पूनम काटकर मॅम अश्विनी पार्क येथून आल्या होत्या. 5 महिन्यांपूर्वी मॅमने आपल्या इथे प्रोटीन ट्रीटमेंट केली होती. आज घरी वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे त्या खास हेअरकट साठी आल्या होत्या. शेवटी विनया मॅम आल्या होत्या. त्यांना केसांमध्ये खूप डॅन्ड्रफ आणि ऑइलीनेस जाणवत होता. त्यांनी घरीच एक तेल बनवून वापरायला सुरुवात केली आणि त्यांना हा त्रास सुरू व्हायला लागला. आम्ही त्यांचं केसांचं कन्सल्टेशन केलं आणि योग्य ट्रीटमेंट व केअर बद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. सातारकर, जर तुम्ही पण हेअर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स फेस करत असाल तर संगमनगरच्या आपल्या रॉयल सलूनला नक्की व्हिजिट करा. थँक्यू.